मॅम मला हेल्थ रिलेटेड काहीच इश्यू नाही आहे. सो मी ऑफिसचाच हेल्थ इन्शुरन्स कन्सिडर करायला हवं की एक पर्सनल घेतलेला बरा आहे? ओके. आता कसं आहे माहिती आहे, ऑफिसचा हेल्थ इन्शुरन्स आहे ना, तुला एका सर्टन एजपर्यंतच तुझ्याबरोबर राहतो. सेकंडली, तुला जेव्हा तू जॉब शिफ्ट करतो, तेव्हा नवीन कंपनीत तो मिळेलच, म्हणजे मेडिक्लेम मिळेलच असं नाही. परत मी काय बघितलंय माहिती आहे, मध्ये प्रोबेशन पिरियडमध्ये जाता किंवा मध्ये ब्रेक घेता कधी-कधी दुसरं ऑफिस जॉइन करताना आणि त्याच्यामध्ये काही तुम्हाला अडचणी आल्या किंवा हेल्थ रिलेटेड काही कन्सर्न्स झाले, तर तुम्हाला स्वतःच्या पॉकेटमधनं मग ते हॉस्पिटलचं बिल सेटल करायला लागतं. माझ्याच एका क्लायंट बरोबर झालेलं, जिथे क्लायंटनी स्वतःचा मेडिक्लेम घेतलेला नव्हता, कारण का त्याचा ऑफिसचा मेडिक्लेम खूप डिसेंट होता आणि जॉब शिफ्ट केला. प्रोबेशनमध्ये नेमकं त्याला अँजिओप्लास्टी करावी लागली, कारण का त्याला हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम सुरू झाले आणि ब्लॉकेजेस होते. त्याचा खर्च जवळ-जवळ 4,85,000 आला. आता तू सांग, 4.85 लॅक्स एकदम उभं करणं व्हर्सस एक 15,000चा प्रीमियम बेअर करणं कधीही बेटर पडतो. तर मग अशा केसमध्ये नेहमी स्वतःला इन्शुअर करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. मोठा जर का खर्च आला ना, तर आपण इतक्या वर्षापासून जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती 2 मिनिटात संपते आणि मग परत आपल्याला स्क्रॅचपासून आपल्या इन्व्हेस्टमेंट्स करावे लागतात. म्हणून स्वतःचा मेडिक्लेम कधीही पहिला काढावा.